नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी म्हणजेच इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विषय गणित. मुलांनो, आज आपण गणितातला घटक 1 संख्याज्ञान मधील पुढचा भाग पाहणार आहोत. पहिला घटक 1.1, 1.2, 1.3, 1.4 आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आजचा घटक आहे 1.5 संख्या रेषा, नंबर लाईन. तर प्रथम आपण नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा कशी असते, संख्या रेषेबाबत काही घटक पाहणार आहोत आणि नंतर त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आधी काही आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊया. संख्या रेषा म्हणजे काय? ही पहा, दिसते तुम्हाला इथे संख्या रेषा. ज्यावेळेला एखाद्या रेषेवरील बिंदू, रेषा ही बिंदूंनी तयार होते, माहीत आहे ना तुम्हाला. आता ही आहे रेषा. तुम्ही भूमितीमध्ये शिकला आहात की बिंदू हा मूळ आहे आणि अनेक बिंदूंचा संच म्हणजे रेषा. आणि जेव्हा हे रेषेवरील बिंदू संख्या दाखवतात, उदाहरणार्थ या ठिकाणी लिहिले बघा, मी ए हा एक बिंदू आहे, त्या ठिकाणी मी संख्या दिली आहे -4. हा ओ हा बिंदू आहे, त्या ठिकाणी संख्या दिली आहे 0. हा डी हा बिंदू आहे, त्या ठिकाणी संख्या दिली आहे 6. म्हणजे रेषेवरील बिंदू जेव्हा संख्या दाखवतात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. नंबर लाईन काय म्हणतात त्याला? नंबर लाईन. मग ह्या संख्या रेषेचे काही वैशिष्ट्य आहेत. संख्या रेषेवर मधोमध जो आहे या ठिकाणी लिहिलेला ओ हा, या ठिकाणी ओ हा बिंदू जी संख्या दर्शवतो ती नेहमी 0 असते आणि त्या शून्याला त्यामुळे आरंभ बिंदू म्हणतात, ओरिजिन, आरंभ बिंदू असे म्हणतात. आणि मग शून्यापासून त्या रेषेच्या 2 बाजू होतात. या ठिकाणी मी बाण केलं, ही उजवी बाजू, आपल्या उजव्या हाताकडची उजवी बाजू आणि आपल्या डाव्या हाताकडची डावी बाजू. बघा इथे बाण जो दाखवला आहे मी. तर उजव्या बाजूला काही अंक लिहिले आहेत बघा, डाव्या बाजूला काही अंक लिहिलेले आहेत. काय आहेत हे अंक? तर संख्या रेषेवर उजवीकडे धनसंख्या असतात. ह्या ज्या आहेत त्या शून्याच्या पुढे बरोबर एकक अंतरावर, 1 सेंटीमीटर म्हणू आपण, अंतरावर आहेत बघा. हा 1 आहे, नंतर 2 सेंटीमीटर अंतरावर 2 आहे, मग 3 सेंटीमीटर अंतरावर 3 आहे, 4, 5, 6 आणि पुढे ॲरो काय दाखवतात? इतक्या संख्या रेषा तुम्ही भली मोठी नाही काढू शकत ना वहीच्या कागदावर, जेवढी मावेल तेवढीच. मग पुढे ॲरो काय दाखवतो की या पुढेही 6 आहे, 6च्या पुढेही संख्या रेषेवर तुम्ही घेऊ शकता. आता ह्या झाल्या धनसंख्या. मग शून्याच्या डावीकडे काय आहेत बघा, डावीकडे बरोबर तेवढ्याच अंतरावर ऋणसंख्या आहेत. -1, -2, -3. आपण पूर्णांक संख्या शिकलोत ना. पूर्णांक संख्यांचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला की पूर्ण संख्यांची वजाबाकी, जेव्हा 2 - 4 वजाबाकी मला आहे, तर 2तनं 4 गेले म्हणजे 4तून 2 खालीलं चिन्ह काय द्यायचं? तर अशा प्रकारे वजा संख्यांचा, ऋणसंख्यांचा शोध लागला आणि त्यावरून जो समूह तयार झाला संख्यांचा त्याला पूर्णांक संख्या समूह म्हणतात. मग पूर्णांक संख्या समूह संख्या रेषेवर दाखवता येतो बघा, आहे ना. धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 हा जो तयार झाला तर पूर्णांक संख्या समूह झालेला आहे. तर अशा प्रकारे संख्या रेषा उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋणसंख्या असतात. आणि संख्या रेषेवरील बिंदूंशी निगडीत असलेल्या संख्येला
आता उदाहरणार्थ संख्या बिंदूशी निगडीत असलेली संख्या म्हणजे हा ए बिंदू आहे, ह्या ए बिंदूजवळ कुठली संख्या आहे -4 किंवा सी बिंदूजवळ कुठली संख्या आहे 2, तर ह्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक कोऑर्डिनेट म्हणतात. काय म्हणतात? द नंबर नियर दॅट नंबर विच डिनोट्स रिप्रेझेंट दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट. तर मग सीचा कोऑर्डिनेट झाला 2, डीचा कोऑर्डिनेट 6 म्हणजे मराठीमध्ये निर्देशक. आता पुढचा हा महत्त्वाचा मुद्दा, संख्या वाढत कशा जातात. संख्या डावीकडून म्हणजे ह्या बाजूकडून इकडे वाढत जातात बघा, चढत्या क्रमाने आहे ना. 0पेक्षा 1 जास्त, 1पेक्षा 2 जास्त, 2पेक्षा 3 जास्त, 3पेक्षा 4 जास्त, म्हणजे उजवीकडे संख्या वाढत जातात. ही गोष्ट, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे बाळांनो. लहान मोठेपणा जेव्हा आपल्याला विचारणार त्यासाठी हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि उजवीकडून डावीकडे मात्र कमी होत जातात. समजा हा 0 उजव्या बाजूला मी घेतला तर 0पेक्षा -1 लहान, -2 त्यापेक्षा लहान, -3 त्यापेक्षा लहान, म्हणजे डावीकडे संख्या कमी होत जातात. म्हणजे कोणतीही ऋणसंख्या तुम्ही घेतलीत ना आणि 0 धरलं तर 0पेक्षा सगळ्या ऋणसंख्या लहान असणार. 0पेक्षा तर काय, ह्या धनसंख्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा ऋणसंख्या लहान का डावीकडे आहेत. पण कुठली ऋणसंख्या आणि धनसंख्या घेतलीत तर नेहमी धनसंख्या मोठी असणार, ऋणसंख्या लहान असणार. 0 आणि धनसंख्या घेतलीत तर धनसंख्या उजवीकडे आहेत म्हणून मोठ्या, 0 लहान. त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की डावीकडे संख्या कमी होत जातात, उतरता क्रम असतो, आणि उजवीकडे संख्यांचा चढता क्रम आहे. अशा प्रकारे इथे संख्या रेषा सर्व परिमेय संख्या दाखवतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता इथे तुम्हाला बघा, या संख्या रेषेवर अधिक धनसंख्या दिसत आहेत, म्हणजे नैसर्गिक संख्या. 0 ॲड केला की पूर्ण संख्या, ह्या वजा संख्या ॲड केल्या म्हणजे पूर्णांक झाल्या. आणि अजूनही आपण शिकलो परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक संख्या, माहिती आहे ना, 1/2 वगैरे. तर अशा परिमेय संख्या 3/7, 5/7 अपूर्णांक संख्यासुद्धा संख्या रेषेवर दाखवता येतात. कळलं तुम्हाला? म्हणून म्हटलं सर्व प्रकारच्या परिमेय संख्या म्हणजे पूर्ण संख्या येतील, पूर्णांक संख्या येतील, नैसर्गिक संख्या येतील आणि परिमेय संख्यासुद्धा संख्या रेषेवर दाखवता येतात. अजून आपण काय शिकणार आहोत पाहूया. आत्ताचा तुम्हाला मी जो सांगितला परिमेय संख्यांचं लहान मोठेपणा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा मी संख्यारेषा तुम्हाला दाखवल्या. पहा, संख्यारेषा आत्ताच सांगितलं, उजवीकडे जे आहे संख्या 0पासून उजवीकडे म्हणजे CD ह्या बाजूला ज्या आहेत या संख्या वाढत जातात आणि डावीकडे संख्या कमी होत जातात. आता संख्यारेषेच्या साहाय्याने 2 परिमेय संख्यामधील लहान मोठेपणा ठरवता येतो. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं. कोणत्याही 2 संख्यापैकी, हा मुद्दा महत्त्वाचा, डावीकडील संख्या लहान का, मगाशीच तुम्हाला मगाशात दाखवलं की डावीकडे संख्या कमी होत जातात आणि उजवीकडे संख्या वाढत जातात. त्यामुळे कुठलीही तुम्ही उजवीकडची संख्या घेतली आणि डावीकडची घेतली तर डावीकडील संख्या लहान असणार. इथेच पाहूया आपण. समजा -1 घेतले आणि +1 घेतले तर मोठा कोण? -1 डावीकडे आहे, +1 उजवीकडे आहे, त्यामुळे +1 मोठा. 0 आणि तुम्ही -1 घेतला तरी 0 मोठा, पण 0 आणि 1 घेतला तर 1 मोठा, कारण 1 उजवीकडे आहे 0च्या आणि 0 डावीकडे आहे. म्हणून हा मुद्दा फार महत्त्वाचा की डावीकडे संख्या नेहमी लहान व उजवीकडे संख्या मोठी असेल. हा पुढचाही मुद्दा महत्त्वाचा. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, -1 आणि +1 मध्ये मी तुलना केली, तोच मुद्दा आहे. पहा, कोणतीही ऋणसंख्या आणि 0 कोणत्याही संख्येपेक्षा लहान असणार, बरोबर ना. कुठलीही ऋणसंख्या आणि 0 हे सगळे 0 आणि हे सगळे ह्या धनसंख्यांपेक्षा लहानच असणार, बरोबर ना. आणि 0 आणि ऋणसंख्या घेतल्यात तर 0 मोठा, ह्या ऋणसंख्या लहान. ऋणसंख्यांमध्ये सुद्धा -1 आणि -6 घेतलं तर मी काय सांगितलं, डावीकडील लहान उजवीकडील मोठे, म्हणजे -1 ह्याच -1 आणि 6ला चिन्ह जर नसती तर 1 मोठा आणि 1 लहान आणि 6 मोठा ना. पण वजा चिन्ह आल्यामुळे -1 मोठा आणि -6 लहान, कारण इकडून O कडून B कडे, B कडून A कडे संख्या कमी होत जातात. हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत बाळांनो. फार वाचून तुम्ही व्हिडिओ ऐकून आणि वाचून वहीमध्ये लिहून काढायचे आणि लक्षात ठेवायचे. संख्या रेषेवर प्रत्येक परिमेय संख्येशी निगडीत एक व एकच बिंदू असतो. प्रत्येक कुठल्याही संख्येशी, उदाहरणार्थ आता 0 हा O आहे, O या बिंदूशी 0 आहे, तो या बिंदूशी दुसरा कुठला बिंदू येणार नाही. 1 आणि 1च कुठल्याही संख्येसाठी 1 आणि 1च बिंदू निगडीत असतो.
म्हणजे एक हा जो इथे संख्या आहे, तुम्ही म्हणाल ओचा निर्देशक 1 आणि सीचा पण 1, असं होणार नाही. तर एका संख्येजवळ एकच बिंदू असणार आहे, म्हणून एकाने एकच बिंदू प्रत्येक संख्येशी निगडीत असतो. दोन परिमेय संख्यांचा छेद समान नसतील तर परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक संख्या येणार ना, अंशछेद रूपातील, तर त्यांच्यातही लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येतो. त्यांचं काय करायचं, छेद समान करायचे, छेद समान नसतील तर, आणि मग त्यांच्यातला लहान मोठेपणा दाखवायचा आहे. समान छेद असलेल्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या, इथे तुम्हाला मी 2-3 संख्या दिल्या बघा, 1/2, 3/2 आणि 7/2. या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या. इथे एक संख्या रेषा दाखवली बघा. काय करायचं, दिलेल्या संख्या रेषेचे जेवढा तुम्हाला समान छेद दिलेला आहे ना, ज्या संख्या दाखवायच्या आहेत संख्या रेषेवर, तर जो छेद दिलेला आहे तेवढे 0 ते 1 मध्ये 2 भाग करायचे. तर इथे 2 आहे ना छेद, म्हणून मी 0 ते 1 मध्ये पहा, इथे 0 ते 1 मध्ये 2 भाग केले बघा. जरी ते छेद 4 असेल तर 0 ते 1 मध्ये समान 4 भाग करायचे. मग फक्त 0 ते 1 मध्येच नाही, पुढे पुढे प्रत्येक 1 ते 2 मध्ये, 2 ते 3 प्रत्येकामध्ये. इथे ऋण संख्या मी दिली नाही, ऋण असेल तर ऋणाच्या बाजूला सुद्धा प्रत्येक 2 अंकात जेवढा छेद आहे तेवढे भाग करायचे. ठीक आहे. आणि मग आता बघायचं, माझा हा 0 आहे ना, 0 पासून इथपर्यंत 1 पर्यंत 2 भाग. आता जिथे भाग केले, जेवढे भाग केले ते आपण छेदस्थानी लिहितो. त्यामुळे 0 ते 1 पर्यंत 2 भाग, त्यामुळे 2/2 आहे बघा. आणि 2/2 भाग लावल्यावर काय येतं, बेके 1, म्हणजे इथे झालं 2/2. हा काय, हा 2पैकी 1 भाग आहे, 0 पासून इथपर्यंत अर्धा, म्हणून इथे 1/2 लिहिलं आहे. मग 1च्या पुढे हे काय होणार, 1च्या पुढे हा भाग जो आहे, सॉरी 1च्या पुढे काय येणार, हा 3/2 येणार, बरोबर ना. 3/2 पुढे हा 4/2 बघा, भाग लावून बघा, बेके 2 4 म्हणजे 2 आहे, म्हणजे 4/2 म्हणजे 2, म्हणजे 4/2ला भाग लावल्यावर तुमचाच पूर्णांकच येत आहे हा, इथे जो तुमच्या संख्या रेषेवर आहे तो. परंतु आपण इथे अपूर्णांक का लिहायचे आहेत, की आपल्याला त्या परिमेय संख्या दाखवायच्या आहेत. मग 4/2 नंतर 5/2, मग 6/2 म्हणजे 3, बेके 6, मग 6 नंतर 7/2, मग 8/2 म्हणजे 4. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक 2 संख्या रेषेवरील अंकांमध्ये जो छेद दिला आहे तेवढे भाग करायचे आणि आपली संख्या तुम्ही दाखवू शकता. आता 1/2 आहे, मग पहा इथे 1/2 मी इथे दाखवले बघा संख्या रेषेवर. 0च्या नंतर जो पहिला भाग आहे तो 1/2 म्हणजे अर्धा, बरोबर. मग 3/2 दाखवायचं. मग 3/2 कुठे, 1 म्हणजे 2/2च्या पुढे बघा 3/2, हा आहे 3/2, ही संख्या आहे 3/2. मी तुम्हाला पॉईंट करून दाखवते. पहा, ही आपली काय आहे, 1/2 आहे, बरोबर. त्यानंतर दुसरी कोणती सांगितले तुम्हाला मी, 3/2, म्हणजे ही संख्या आहे 3/2. या ठिकाणी तुम्ही एखादा बिंदू पण लिहू शकता. कुठलं, समजा आता हा 1/2 आहे, तर समजा बिंदू ए आहे, मग नंतर हा आहे बी समजा. आणि तिसरा कुठला सांगितलं मी, 7/2, मग हा बघा, हा बिंदू आहे 7/2 सी. म्हणजे अशा प्रकारे संख्या रेषेवर तुम्ही काय दाखवू शकता, कुठले जे तुम्हाला परिमेय संख्या असतील समान छेद असलेल्या दाखवू शकता. समान छेद नसलेल्या जरी असतील तरी आपण त्यांचा छेद समान करून त्यांना संख्या रेषेवर दाखवू शकतो. पुढील भाग अजून पाहणार आहोत आपण, अंतरे व निर्देशक. हां, संख्या रेषेवर अंतर कसं काढायचं. 2 बिंदूमधलं अंतर काढायला सांगितलं जातं. संख्या रेषेला कोणत्याही 2 बिंदूचं निर्देशक माहीत असतील तर त्यांच्यातील अंतर काढता येतं. त्यासाठी काय करायचं, त्या मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं. म्हणजे काय बघा, इथे आता या ठिकाणी एचा निर्देशक किती आहे, या ठिकाणी पहा, हा एचा निर्देशक आहे -4, दिसत आहे ना तुम्हाला या रेषेवर. इथे बघा, हा एचा निर्देशक आहे -4 आणि डीचा निर्देशक आहे 6. तर अंतर म्हणजे काय, ए पासून डी पर्यंतचं मला अंतर काढायचं आहे. तर काय करायचं असतं, डीचा जो निर्देशक आहे मोठा निर्देशक, त्यातून एचा निर्देशक नक्कीच वजा म्हणजे लहान आहे, तो वजा करायचा. मग वजा कसा करायचा, म्हणून आपल्याला अंतर काढायचं आहे. डिस्टन्स ए ते डीमधलं अंतर डिस्टन्समध्ये लिहिताना इथे मध्ये अशा प्रकारे इथे दाखवलं ना, त्याप्रमाणे स्वल्पविराम करायचा असतो. आणि 6 वजा करायचं आहे मला, निर्देशक वजा आहे, कंसात लिहिला मी,
वजा वजा बघा, 2 वजा वजा चिन्हांचा गुणाकार अधिक होतो, त्यामुळे 6 अधिक 4 10. कळलं तुम्हाला? म्हणजे अंतर कसं काढायचं दोन बिंदूमधलं? दोन बिंदू अंतर काढायला निर्देशकांचे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. म्हणून बिंदू ए ते डी मधलं अंतर आहे 10 एकक. एकक का लिहिलं मी? सेंटीमीटर शब्द जर दिला असेल, एकक दिलं असेल युनिट तर ठीक आहे, नाहीतर एकक शब्द लिहायचा. आता ही काही अंतर मी अजून तुम्हाला दाखवलेत बघा. तर इथे हा बिंदू ही संख्या रेषेवर धन आणि ऋण निर्देशक दिलेले आहेत आणि दोन बिंदू मला ज्यांच्यातलं अंतर पाहिजे तो हा 1 2 आहे आणि वजा 3 या दोघातलं अंतर. मग मी काय करणार? मोठा कोण आहे? 2 ना. मग 2 मधून मी 3 वजा करणार. पहा तुम्हाला इथे दाखवते मी साईडला. मग 2 वजा वजा 3. मग 2 वजा 3 किती? वजा वजा अधिक. तर मी 2 अधिक 3 5. पहा बरं, तुम्ही इथे सुद्धा चेक करू शकता. आपण एक अंतर 1 सेंटीमीटर अंतर मोजायचं, म्हणजे एककांमध्ये मोजायचं. इथून बघा वजा 3च्या इथून 1 2 3 4 5 एकक आहे की नाही? म्हणजे असंही म्हणजे प्रत्येक वेळेला संख्या रेषा काढायला पाहिजे असं नाही, म्हणून आपल्याला सूत्र माहीत पाहिजे. इथे 5 एकक एवढं अंतर आहे. दुसरं अजून दिलं बघा, डिटर्मिन द डिस्टन्स बिटवीन -8 and 3. तिथे -8 आणि 3 दिलं आहे. मग त्यांच्यातलं अंतर किती असेल? तर 3 वजा 8. मग 3 वजा 8 म्हणजे किती? मग 3 मधून मी वजा निर्देशक आहे वजा 8, बरोबर ना. मग 3 वजा वजा 8 म्हणजे 3 अधिक 8 किती होणार? 11 युनिट. किती होणार आहे? 11 युनिट म्हणजे 11 एकक अंतर आहे. अजून एक तुम्हाला मी आकृती देते बघा. डिटर्मिन द डिस्टन्स बिटवीन 5 and 14. मग काय करणार? 14मधून आपण 5 वजा करायचे. 14 वजा 5 9. तर अशा प्रकारे अंतर आपल्याला काढायला आलं पाहिजे. आता तुम्हाला मी काही प्रश्न देत आहे संख्या रेषेवर आधारित. तर प्रश्नांचे योग्य संख्या रेषेचं निरीक्षण करायचे प्रथम आणि योग्य ते उत्तराचा गोल भरायचा आहे. तर इथे संख्या रेषेवर मी जर परिमेय संख्या दिलेल्या आहेत, नीट निरीक्षण करा. परिमेय संख्या मी कशा दिल्या आहेत? ते ए सी आणि डी यांचे निर्देशक दिलेले आहेत. एलचा निर्देशक दिलेला आहे, एनचा दिलेला आहे आणि क्यूचं दिलेलं आहे. तुम्ही नीट निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणाल इथे किती भाग केले आहेत आणि असं काय छेद वेगवेगळे दिसत आहेत? नाही, छेद समान आहेत बाळांनो. नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. 3 1 3 3 7 21. त्यानंतर इथे 3 5 15 3 7 21 आणि इकडे सुद्धा 8/14 आहे ना, मग 2ने भाग जातो बघा. किती? बे चौक 8 हां बे चौक 8 आणि बे सत्ती 14, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करता येतं? भाग लावता येतो. ठीक आहे, म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे छेद समान आहेत. आणखी एक बघा, इथे सगळ्यांचा छेद 7 आहे, म्हणजे 0 ते 1 मध्ये 7 भाग केलेले आहेत. बघूया आपण. बघा हा इथे 0 आहे, ठीक आहे, म्हणून संख्या रेषेचं निरीक्षण आधी करायचं आहे. हा 1/7 इथे लिहिलं नाही म्हणजे हा 2/7 आहे. 3/7 4/7 इथे 5/7 आले बघा. 3 7 21 केल्यावर इथे असणार 6/7 आणि ते पुढे अजून एक संख्या घेतली की 7/7 होणार आहे. म्हणजे 7/7 म्हणजे ह्या ठिकाणी 1 आहे. 7/7 म्हणजेच काय? 1 आहे. त्याचप्रमाणे इकडे तेवढ्याच अंतरावर असणार आहे वजा 1. तेवढ्याच अंतर इथे 0 आहे. वजा 1/7 वजा 2 वजा 3 वजा 4 इथे वजा 5 असेल, बरोबर ना. वजा 6 असं म्हणजे पुढे दिलेले बिंदू नाही आहेत. जेवढे आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी तेवढ्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहे. म्हणजे इथे 0 ते 1 मध्ये 7 भाग केलेले आहेत, एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे. आता प्रश्न बघा, इथे कोणत्या बिंदूचा निर्देशक 1/7 आहे? बघा मी वरती भाग लावलेले आहेत. तुम्ही म्हणाल 321 दिसतं आहे, पण मी ते भाग लावून तुम्हाला दाखवलं आहे. पहा है ना, हे निरीक्षण तुम्ही करायचं. पण आता इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे, है ना. इथे बघा आपण भाग लावला आहे की नाही, 3 1 3 3 7 21. तर तिथे तुम्हाला 1/7 आलेलं आहे. तुम्ही नुसतं डोळ्याने बघाल अरे 1/7 कुठे दिसत नाही आहे आणि तुम्ही उत्तर चुकीचं द्याल असं नाही. म्हणून संख्या रेषेचं नीट निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी पर्याय दिलेले आहे. उत्तर कोणतं असेल विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे 3. ते चुकून बाळांनो सॉरी 1 1 1 आलेला आहे. पर्याय जे 4 असतात आकडे, इथे हा पर्याय दुसरा, हा पर्याय तिसरा आणि हा पर्याय चौथा.
प्रिंट करताना मिस्टेक झालेली आहे थोडी. पुढचा प्रश्न त्या संख्या रेषेवर आधारित आहे. हे एक लक्षात ठेवा, तुम्हाला एका संख्या रेषेवर आधारित 2-3 प्रश्न असतात. म्हणजे लिहिलेलं असतं वरती की प्रश्न 3 ते 7 चालील खाली 7साठी किंवा 3 ते 5साठी खालील संख्या रेषेचा अभ्यास करा. अशी 30 संख्या रेषा मी दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आहे. ए बिंदूचा निर्देशक किती? बघा तुम्हाला मी पर्याय दिलेले आहेत. आता ए बिंदूचा निर्देशक इथे काय दिसतोय बघा. आता तुम्हाला मी भाग लावून दाखवलं. हा तुमचा ए बिंदूचा निर्देशक आहे, बरोबर ना. मग -8/14. हां, मग आता इथे -8/14 तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्हाला +8/14 आहे. मग आपला निर्देशक गेला कुठे? तर तुम्हाला मी सांगितलं इथे या संख्या रेषेत प्रत्येकाचे 2 संख्यांमध्ये 7 भाग केलेले आहेत. सगळ्यांना छेद 7 आहे समान. मग तुम्ही काय करायचं आहे बरं? विचार करा आणि उत्तर काय असेल पर्यायामध्ये. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. सांगा बरं पर्याय कोणता असेल तुमचा? पर्याय क्रमांक 2. कळला का? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. इथे तुम्हाला काय करण्यासाठी थोडंसं गोंधळात टाकण्यासाठी छेद 14, 21 असे दिलेले आहेत. पण तुम्ही भाग लावायचा आहे. तर मी ते भाग लावल्यावर +8 येतं आणि +14 म्हणजे एचा निर्देशक -4/7 आहे. तसंच त्या बाजूला पण बघा एलचा निर्देशक 3/21 दिला आहे. आत्ताच आपण प्रश्न सोडवला. क्यूचा 15/21 दिला आहे. तो तुम्ही भाग लावायचा आहे. पुढचा प्रश्न मी त्याच संख्या रेषेवर दिलेला आहे. रेख CD व रेख LM यांच्या अंतरापैकी मोठे अंतर कोणते? म्हणजे CD हे अंतर काढायचं आहे. CD हे अंतर म्हणजे C पासून D पर्यंतचं अंतर काढायचं आहे. आणि दुसरं LM हे अंतर काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, अंतराचं मी सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. तर कुठले अंतर मोठे आहे? पर्याय बघा 4 आहेत. उत्तर कोणतं असेल तुम्ही विचार करायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. कोणता पर्याय असेल? सोडवायची पण गरज नाही आहे. आकृतीत पाहिल्यावरच दिसते पहा. तुम्ही वजाबाकी करून पाहिलं तरी तुम्हाला येईल. -1 मधून -2 गेले म्हणजेच 1 मधून 2, 2तून 1 -1 मधून -2 बघा. -1 -2 म्हणजे +2 होणार म्हणजे 1/7 येणार. आणि हे 3/7 आहे. सॉरी 3/21 आहे ना. म्हणजे 1/3 1 3 3/7 21 1/7 आणि 2/7 इथेही 1/7 येते. आणि न करता कसं बघा C आणि तुम्हाला म्हटलं प्रत्येक बिंदू एकच संख्या दाखवतं. मग यांच्यामधलं अंतर तुम्हाला ते दिसतंच आहे ना बाळांनो. अंतर किती आहे? सारखं आहे की नाही? CD मधलं आणि LM मधलं अंतर सारखंच आहे दोघांमधलं. वजाबाकी करून पण तेच आलं. त्यामुळे पर्याय काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. मुलांना थोडंसं इथे समजून घ्या. प्रिंट करताना आकडे बदलायचे राहून गेलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 आणि 4 आहे हा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही सारखी अंतरं आहेत. कळलं ना? कुठलंही मोठं नाही आहे किंवा कुठलंही कमी नाही आहे. ती संख्या रेषा दिली आहे. पुढचा प्रश्न. बिंदू Qचे A पासून अंतर किती? बघा इथे मी पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. Qचे A पासून अंतर. आता Q काय आहे? हा Q आहे इथे 15/21 आहे आणि हा आहे A -8/14. तर किती अंतर असेल या ठिकाणी आपण सोडवूया. मी तुम्हाला सोडवायला जागा दिली आहे. आता मी काय करणार? आता अंतरासाठी मी सांगितलं ना मगाशी काय करायचं? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. आता छेद समान नाही आहेत ना. मग आधी आपण छेद समान करूया त्यांचे, बरोबर ना. कारण अंतर काढायला छेद समान नसतील तर छेद समान करायचे आहेत. मग 15/21 काय होणार? भाग लावल्यावर 3×5 15 आणि 3×7 21, बरोबर. हा झाला Q. त्यानंतर Aचा काय निर्देशक दिला आहे बघा? -8/14 दिले. ते मी सोडवण्यासाठी साईडला जागा दिलेली आहे. तुम्हाला मेन प्रश्नपत्रिका जी असते तिच्या तळाला बघा चौकोन असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपल्याला जागा होणार नाही म्हणून मी साईडला दिलं आहे. 2ने भाग लावते इथे मी. 2×4 8 2×7 14 बघा समान झाले. आता मोठा निर्देशक Q आहे ना, त्यातून मला A वजा करायचा. म्हणजे मी 5/7
मधून हा काय आहे, हा -4 आहे ना बाळांनो, सॉरी, वजा 4/7 मला वजा करायचं आहे. आता वजा म्हणजेच काय, 5/7 वजा वजा अधिक होणार आहे, अधिक 4/7. 5 अधिक 4 किती झालं, 5 अधिक 4 झालं आहे 9/7. कळलं तुम्हाला? म्हणजे तुमचं उत्तर कुठलं आहे, पर्याय सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पर्याय कोणता असणार सांगा बरं इथे. पर्याय क्रमांक 1 पर्याय आहेत. हा पहिला पर्याय 9/7 दिला होता, दुसरा 23/21, तिसरा 7/14 आणि चौथा पर्याय दिला 23/21 वजा, इथे चिन्ह वजा, एक दिले वजा 23/21 आणि एक दिले अधिक 23/21 आणि एक 7/14. तर आपलं उत्तर आलेलं आहे 9/7. तुम्ही कच्चं काम जे आहे ते कच्चे काममध्ये सोडवायचं आणि उत्तर काढायचं आहे. कारण गणित आहे बाळांनो. तोंडी आपल्याला काही प्रश्न तोंडी येतात, मग काही आपल्याला जमत नसेल तोंडी, तर आपण अशा प्रकारे सोडवून उत्तर काढू शकतो. आता ही संख्यारेषा मी वेगळी दिलेली आहे. संख्यारेषेचं प्रथम आधी निरीक्षण करूया, काय आहे पाहूया. निरीक्षण यासाठी करायचं त्यावरच आधारित आपले प्रश्न असतात. आता इथे -3 आहे बघा. -3चा अर्थ कळला तुम्हाला. प्रत्येक शून्य, हा शून्य आहे समजा आणि हा 1 आहे ना एल या ठिकाणी, हा शून्य म्हणजे ओ बिंदू घेऊया आपण, हा ओ बिंदू, ठीक आहे. तर प्रत्येक 2 अंकामध्ये 3 भाग केलेत बघा. हा बघा, हा एक भाग, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे हा इथे पहिला भाग 3 भाग केला आहे. पहिला भाग 1/3 आहे, दुसरा 2/3, तिसरा 1 म्हणजेच काय 3/3. म्हणजे एकदा भाग केलेत ना तुम्ही, पुढे कंटिन्यू लिहित जायचे. 1/2, 3, 2/3, 3/3, मग 4/3, 5/3, मग 6/3. मग तुम्ही म्हणा 2 कसं लिहिलं बाळांनो. 6/3 म्हणजेच भाग केल्यावर 2 येतं ना. म्हणजे आपली इथली ती पूर्ण संख्या किती आहे, 2 आहे. आपण भाग केल्यामुळे तसं लिहितो, मग 7/3. त्याचप्रमाणे इथे ह्या बाजूला ऋण संख्या बघा. इथे आहे किती, -1/3 आहे, मग -2/3, -3/3, -4/3 अशा प्रकारे. हां, आता प्रश्न काय आहेत पाहूया. पुढील जोडीतील अचूक जोडी ओळखा. म्हणजे इथे ह्या वेगवेगळ्या जोड्या दिल्या आहेत बघा, लहान मोठेपणाच्या जोड्या दिलेल्या आहेत. आता नीट विचार करूया. मगाशी आपण नियम पाहिले, ह्या बाजूला संख्या उजवीकडे वाढत जातात आणि डावीकडे काय होत जातात, कमी होत जातात. मग 2-2 संख्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे कुठली लहान कुठली मोठी. आता -2/3 मोठा म्हटलं, इथे -1/3 लहान म्हटलं आहे. आता इकडे संख्या कमी होत जातात म्हणजे -2/3 लहान आहे, -1/3 मोठा, म्हणजे आपला पहिला पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये म्हटलं आहे -2 मोठा, -2/3 लहान. आता -2 कुठे आहे, हा इथे -2 आहे, -2 लहान आणि हा -2/3 मोठा, बरोबर. म्हणजे -2/3 मोठा, कारण डावीकडे कमी कमी होत जातात, म्हणजे -2 लहान झालं. मला वाटतं हेच बरोबर असावं. नंतर 1/3 लहान, हे तर साफ चुकीचं, कारण 1/3 धन आहे आणि दुसरी ऋण आहे. कुठलीही धनसंख्या नेहमी ऋणापेक्षा मोठी असणार आहे. नंतर मग -7/3 आणि -3/3 मध्ये बघूया. -7/3 कुठे इकडे असणार आहे, ह्या बाजूला. हे -2 आहे ना, म्हणजे -6/3च्या पुढे इथे असणार आहे, -7/3. ठीक आहे. आणि मग -3/3 म्हणजे 1 नाही का, 3 ने 3 भाग गेला बघा. आणि तिथे काय त्याने म्हटलेलं आहे, -7/3 मोठा आणि 3/3 लहान, म्हणजे 1 लहान. चुकीचं आहे, 1 मोठा आहे आणि -7/3 लहान आहे, हेही चुकीचं आहे. म्हणजे आपला पर्याय तुम्हाला कळला. कुठला पर्याय असेल बरं. हां, इथे सोडवून दाखवण्यासाठी मी जागा ठेवलेली आहे, पण इथे सोडवायची गरज आपल्याला पडलेली नाही. कळलं ना. तर तुम्ही आता उत्तराचा पर्याय सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पर्याय क्रमांक 2. ती संख्या रेषा आहे. तसाच प्रश्न आहे, पुढील संख्या जोडीतील अचूक जोडी ओळखा. पहिलं दिलं आहे -5/3 मोठा शून्य लहान, -1/3 मोठा शून्य लहान. नंतर म्हटलं आहे -2/3 मोठा 1/3 लहान आणि त्यानंतर म्हटलेलं आहे 7/3 लहान 2/3 मोठा. बघा बरं कोणती जोडी असेल. बरोबर तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला इथे मी जागा दिलेली आहे सोडवण्यासाठी. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
वेळ संपलेली आहे. मी तुम्हाला वेळ दिला बाळांनो सोडवायला. हे मागील तुम्हाला मी दाखवलं उदाहरण कसं आहे ते. बघा इथे पाहूया आपण. पहिला पर्याय बघा, सोडवायची गरज नाही आहे, मग तुम्हाला गरज पडली तर म्हणून मी इथे जागा ठेवलेली आहे. जेव्हा छेद समान नसतील तेव्हा सोडवणं तुम्हाला आवश्यक आहे. संख्यारेषा बघून बघा, 5/3 लहान, शून्य मोठा, शून्य लहान म्हटलेलं. आता 5/3 इथे आहे आणि शून्य इथे आहे. इकडे संख्या मोठ्या होत जातात नाही का, म्हणजे हे बरोबर आहे. 5/3 मोठा. इथे -1/3 मोठा आणि शून्य लहान म्हटलं आहे, चुकीचं आहे. कोणती ऋणसंख्या ही शून्य आणि धनसंख्यांपेक्षा लहान असते. -2/3 मोठा, 1/3 लहान म्हटलं, धनसंख्या आहे, धनसंख्या मोठी असली पाहिजे, म्हणजे हेही चुकीचं आहे. आता 7/3 आणि 2/3 मध्ये बघूया. 2/3 इथे आहे, 7/3 इकडे आहे, वाढत वाढत जात आहेत, म्हणजे 7/3 मोठा असला पाहिजे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय कोणता कळला असेल तुम्हाला. आता उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कळलं ना, बाकीचे 3ही चुकीचे आहेत. आताही मी तुम्हाला दुसरी संख्या रेषा दाखवलेली आहे. प्रश्न नीट विचार करून उत्तर द्यायचं आहे. के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती, म्हणजे के या बिंदूजवळ कुठला अंक असणार आहे. स्थानदर्शक संख्या म्हणजे त्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे विचारलं. बघा बाळांनो, इथे केच्या आधीचा अंक दिलेला आहे -4/3. के दिलेली नाही आहे संख्या, तेच आपल्याला विचारलं आहे. पहिले आधी भाग किती केलेत ते पाहूया. शून्य कुठे आहे आपला, हा इथे शून्य आहे, ठीक आहे. शून्याच्या ठिकाणी आपण लिहूया O. शून्यापासून 1 कुठे आहे बघा, हा इथे 1 आहे, ठीक आहे. आपण इथे आपण समजा A लिहूया, मानूया आपण इथे आपल्या थोडं उदाहरणासाठी. आता भाग किती केलेत बघा, बरेच भाग केलेत बाळांनो. 1 2 3 4 5, नंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती भाग केलेले आहेत या संख्यारेषेचे. संख्यारेषेतील 2 अंकांच्या मध्ये 15 भाग केलेले आहेत. कळलं तुम्हाला. आणि त्यामुळे 15 पैकी जेवढे भाग केले ते संख्या खाली येणार. कळलं. त्यामुळे 15 पैकी हा पहिला भाग येणार 1/15 वजा शून्याच्या डावीकडचे दिलेला हा वजा 1/15, मग वजा 2/15, वजा 3/15, वजा 4/15 आणि वजा 5/15. मग इथे बघा ह्या ठिकाणचं बघा, आपण प्रथम याचं बघूया. मग हा वजा 5/15, त्यामुळे काय होणार आहे, भाग देऊन 5×5=15 म्हणून वजा 1/3 लिहिलं आहे. कळलं तुम्हाला. त्यामुळे इथून आपण पुढे पुढे जाऊया. वजा 5/15, मग वजा 6, वजा 7, वजा 8, वजा 9, वजा 10. बरोबर, म्हणजे 5 भाग आहेत ना. इथे झाले 5×1=5, 5×2=10, इथे होणार 5×3=15, इथे झाले 5×4=20. इथे एकूण किती झाले इथपर्यंत भाग 20 झाले, म्हणजे 20/15. मग 20च्या पुढे हा काय असणार 21. बरोबर ना. म्हणजे केच्या ठिकाणी काय संख्या येणार आहे, केच्या ठिकाणी मी लिहिते ते केचा निर्देशक काय असणार आहे, वजा 21/15. कळलं तुम्हाला कसं ते. इथे 0 ते 1 मध्ये किंवा 0 ते -1 मध्ये एकूण 15 भाग केलेले आहेत. त्यामुळे 15 म्हणजे 5×5च्या पटीने इथे झाले 5×20 आणि केच्या ठिकाणी असणार आहे वजा 21/15. आता इथे भाग देऊया. भाग कितीने लागतो बघूया. 3×7 21, 3×5 म्हणजे वजा 7/5 आलेलं आहे. तरी दिलं आहे का बघूया आपल्या इथे उत्तरात. नाही दिलं ही संख्या. याचं 7/15 नाही, सॉरी 7/5. हे नको, हा एक नको इथे, वजा 7/5. म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं का, अजून पुढे सगळे दशांशात दिसत आहेत बघा. 2-3 जी उत्तरं 2 दशांश अपूर्णांकात आहेत आणि 2 अपूर्णांकात आहेत. मग अपूर्णांक जे दिले 3 आणि 4 नंबर पर्याय ते इथे दिसत नाही आहे आपल्याला. बरोबर ना. मग आपण काय करूया, ह्याला भाग देऊया. इथे भाग काय देणार आहे आम्ही, 5×1=5 वजा चिन्ह देऊया. पहिला 5×1=5चा भाग येणार आहे. मग 7तून 5 गेले 2 उरले, 2वर 0 घेतला म्हणजे दशांश चिन्ह येणार. 2वर 0 20, 5×20 म्हणजे काय आलं मला उत्तर, वजा 1.4 वजा 1.4 आला बघा. म्हणजे कसं बघा फसवं उत्तर असतं ते नाही का. पहिल्यामध्ये वजा 1.04 दिलं आहे, दुसऱ्यात वजा 1.4, दुसऱ्याने तिसऱ्यामध्ये -3 वाले दिले आहेत बघा. म्हणजे मुलं गोंधळून जावीत अशा प्रकारे प्रश्न असतात. पण बाळांनो गोंधळून जायचं नाही आहे, अगदी विचारपूर्वक उत्तर सोडवायचं आहे प्रश्न तो, आणि उत्तर लिहायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. पर्याय मला तुम्ही सांगा बाळांनो. वेळ संपलेली आहे. पर्याय तुम्हाला कळलाच असेल. पर्याय क्रमांक 2.
आता प्रश्न दिलेला आहे संख्या रेषेवर, संख्या रेषा नाही आहे, मग संख्या रेषेवर आधारितच प्रश्न आहे. -32/11 ही संख्या मला संख्या रेषेवर दाखवायची आहे. तर कोणत्या दोन एकक अंतरांचे समान भाग करावे लागतील? जसं आपण म्हणतो ना, आपण 1 आणि 0 मध्ये एवढे भाग एवढे, किंवा प्रत्येक एकदा 1 आणि 0 मध्ये जेवढे भाग केले तेवढेच प्रत्येक 2 अंकांमध्ये करावे लागतात. तर ही संख्या मला हवी आहे -32/11. तर कोणत्या 2 अंकांमध्ये या संख्यांमध्ये समान भाग करावे लागतील हे मला तिथे विचारलेलं आहे. मग मी 11-12 मध्ये समान भाग करू. आता वजा आहे म्हणजे सगळ्या वजा संख्या असणार आहे ना, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 नसणारच आहे. -32/11 मला दाखवायचे. मग 11-12 मध्ये 2-3 मध्ये म्हणजे -2 -3 मध्ये की -3 -4 मध्ये, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? -32/11 भागावं लागेल. काय करावं लागेल? भागावं लागेल, म्हणजे 11ने भाग द्यावा लागेल. 11 एके 11. आता कितीने भागला इथे? 11 त्रिक 33 आहे, पण 33 नाही ना, 11 दुने 22. ठीक आहे, इथे लिहिते मी -2 आलं पहिलं, नंतर लिहूया आपण. 11 दुने 22चा भाग लागला. आता उरले किती? 11 दुने 22 आणि 10 32, बरोबर ना. त्यामुळे उरले या ठिकाणी 10. ठीक आहे, पण 10ला भाग नाही लागणार, दशांश चिन्ह घेतलं मी, त्यामुळे 100 घेतलं. आता कितीचा भाग लागतो बघा? पहिला 2चा भाग लागला, नंतर 100 आहे. 11 कितीचा भाग लागेल बघा? 11 × 8 = 88. 11 × 9 = 99, बरोबर ना. म्हणजे इथे 11 × 9 = 99 मी वजा केले, उरला 1. आता पुढे आता भाग लावायची गरज नाही आहे आपल्याला, इथेच कळलेलं आहे. किती आलं बघा? -2/9 आलं. काय आलं आहे? आता -2/9 आलं, म्हणजे ती संख्या आहे -2/9. मग -2/9 कुठल्या 2 अंकांच्या मध्ये येईल बघा बरं? आपल्याला संख्या रेषा माहिती आहे ना. संख्या रेषा समजा इथे मी 0 घेते, या बाजूला 0 घेते, इथे समजा 1 आहे, इथे आहे -1, इथे आहे -2 आणि इथे -3. मग सांगा बरं -2/9 कोणत्या दोघांच्या मध्ये असेल? -2 आणि -3च्या मध्ये ना. इथे -2.1 2.2 असं करत -2.9. त्यामुळे कोणत्या 2 संख्यांचे समान भाग करावे लागतील 2 अंतरांमध्ये? तुम्ही सांगा. आता तुम्हाला मी हिंट दिलेली आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. -2 आणि -3च्या मध्ये समान भाग करावे लागतील. आणि ते किती करावे लागतील? जेवढा छेद दिला आहे ना तेवढे भाग करावे लागतील, 11. ही एक संख्या रेषा आहे. ह्या संख्या रेषेवर एकच बिंदूचा निर्देशक दिलेला आहे. तिथे 2 पण आहे. आणि तुम्हाला काही अंतर विचारलं, लेंथ BD प्लस लेंथ CD मायनस लेंथ AB. हे अंतर जे आहेत ते अंतरं काढून त्यांची बेरीज वजाबाकी करून उत्तर किती येणार विचारलेलं आहे. हे तुमचे पर्याय आहेत. कसं सांगा बरं? आता आपल्याला अंतरं काढण्यापूर्वी तुम्हाला मगाशीच मी सांगितलं काय करायला पाहिजे. अंतरं काढण्यापूर्वी प्रथम तुम्हाला त्या संख्या लिहाव्या लागतील. आता छेद 7 आहे, म्हणजे 2 अंकांमध्ये किती भाग केलेले असणार? 2 अंकांमध्ये 7 भाग केलेले असणार. मग आता आपण शोधूया. इथे 7 भाग म्हणजे 2 म्हणजे किती येणार? 2 म्हणजे इथे 9/7 आहे. आपण लिहूया बघा, प्रत्येक संख्या लिहूया आपण. 9/7 पुढे 10/7 असणार, इथे 11/7. जो भाग जेवढे भाग केलेले आहेत आणि जे तुम्हाला एक संख्या दिली त्याच्या पुढे अंक लिहित जायचे. त्यानंतर इथे आहे 12/7, इथे असणार 13/7 आणि हे 14/7 आहेत. हे 2 म्हणजे काय आहेत? 14/7. 13च्या पुढे ना बघा 7 2 14 आलं. त्यामुळे 9/7च्या इथे मागे जाऊया आपण. 8/7 इथे असणार आहे आणि इथे असणार आहे आपले 7/7 म्हणजेच 1. म्हणजे हा काय आहे? 1 आहे. याचा निर्देशक आहे 1. कळलं? सगळे मी आधी निर्देशक लिहिले. आता आपण अंतरं काढूया. मग BD अंतर किती असणार आहे? BD म्हणजे B आणि D मधलं अंतर. मग BD डिस्टन्स BD आपण लिहूया, किंवा लेंथ BD. लेंथ BD किती येणार? तुम्हाला म्हटलं मी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. त्यामुळे 13 - 8, बरोबर ना. 13/7 वजा 8/7 म्हणजे किती येणार? ते 5/7, बरोबर. दुसरं अंतर काय दिलं आहे? लेंथ CB. लेंथ CB किती येणार आहे? तोंडी पण करता येईल, पण बाळांनो मी तुम्हाला करून दाखवत आहे. लेंथ CB म्हणजे 9/7 मधून 8/7 गेले, म्हणजे किती येणार? तोंडी लिहूया आपण 1/7. तिसरं अंतर म्हणजे ज्यांची वजाबाकी करायला सांगितले ते मी अंतर आधी काढत आहे. लेंथ AB
ए बी बरोबर किती बघा बरं, ए आणि बी मधलं अंतर 8/7 वजा 7/7 पुन्हा म्हणजे उत्तर किती येणार आहे, 1/7 येणार आहे. आता आपल्याला काय सांगितलं ते आपण सूत्र समीकरण मांडून दिलेलं आहे ना त्याने, त्याप्रमाणे किमती घालूया. त्याने आपल्याला म्हटलं लेंथ बी डी, आता लेंथ बी डी किती आहे 5/7 आहे, अधिक लेंथ सी बी, सी बीचं अंतर 1/7 आहे आणि वजा लेंथ ए बी, ए बी वजा करायचं आहे. मग उत्तर किती बघा, या अधिकाने वजा केले उरलं किती 5/7 म्हणजे उत्तर काय आलं बघा बरं. पर्याय तुम्ही तर विचार करायचा आहे, तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे बी डी म्हणजे पर्याय क्रमांक 1, कारण 5/7 अंतर आलेलं आहे ना आपल्याला आणि 5/7 हे अंतर बी डी अंतर आहे. नंतर मी काढले आहेत बघा, त्यामुळे तुमचं उत्तर आहे बी डी. पुढे एक मी संख्या रेषा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रश्न बघा काय दिला आहे, पुढील रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबीची बेरीज किती. आता हे सर्व रेषाखंडांची लांबी काढावी लागणार. आता आपल्याला प्रथम बघायचे रेषाखंडाचे प्रत्येक 2 अंकात भाग किती, छेद दिलेला आहे तेवढे भाग असतात. इथे छेद 2 आहे त्यामुळे 0 ते 1 मध्ये 2 भाग केले आहेत. इथे तुमचं 1 आहे बघा, 0 न 1/2, 2/2 म्हणजे 1, 3/2, 4/2 म्हणजे 2 अशा प्रकारे. त्यानंतर इथे पण -1/2 हा -1 -3. तर पुढील रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाची बेरीज किती. ठीक आहे. मग आता आपल्याला मी इथे सोडवण्यासाठी बघा या ठिकाणी मी 2 पेज घेतलेले आहे, सोडवायला जागा जास्त ठेवली आहे कारण अंतरं काढायचे आहेत. मग आता सगळ्या रेषाखंडांची आपल्याला बेरीज काढावी, अंतरं काढावी लागणार. पहिल्या रेख एस बी म्हणजे मी लेंथ एक्स बी काढूया आधी. ठीक आहे. एक्स बी काय करायचं, बीचा निर्देशक आणि एक्सचा निर्देशक यांची वजाबाकी करायची बरोबर. तर वजाबाकीसाठी बीचा निर्देशक मी आधी लिहिते, उजवीकडचा मोठा असतो 3/2 वजा एक्स बीचा किती आहे, एक्स बीचा म्हणजे एक्सचा निर्देशक वजा 3/2 आहे. सोडवूया आपण इथे. त्यामुळे 3/2 वजा वजा अधिक होणार 3/2, 3 आणि 3 किती झालं, 3 आणि 3 6/2 म्हणजे किती आलं, बेके बे बेत्रिक 6 3 आलं एक्स बी अंतर. ठीक आहे. दुसरं अंतर आहे पी एन, लेंथ पी एन किंवा डिस्टन्स लिहायचं. एनचा निर्देशक किती आहे पहा बरं, एनचा निर्देशक हा बघा इथे वजा 1/2 वजा पीचा आहे वजा 4/2 त्यामुळे वजा 1/2 वजा वजा अधिक 4/2 वजा केला 4तून 1 गेला 3/2 आलं बरोबर. 3/2 आलं की नाही इथे. मग 3/2 इथे मी लिहिलेलं आहे. तर आपण पाहिजे तर भाग लावूया इथे. का माहिती आहे 3/2 म्हणजेच बेके बे 1 राहिला 0 बेपंचे 10 दीड म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सोपं पडेल म्हणून मी ते दशांशात काढलेलं आहे. पुढे लेंथ वाय बी आहे. वाय बी, बीचा निर्देशक बघा किती आहे, आकृती बघा, बीचा निर्देशक 3/2 आहे, वायचा 2/2 आहे. त्यामुळे 3/2 वजा 2/2 3तून 2 गेले 1 राहिला 1/2 म्हणजे हे अंतर आहे 0.5 अर्धा नाही का. त्यानंतर लेंथ डी टी, टीचा निर्देशक पाहूया काय आहे, वजा 1 आहे. ठीक आहे. वजा 1 डी टी आहे ना, त्यामुळे आपल्याला डीचं लिहावं लागेल 5/2 आधी लिहावं लागेल. 1 मिनिट मी या ठिकाणी हे चेंज करते. ठीक आहे. मी ते कॅन्सल केलं. आपल्याला कुठलं डिस्टन्स काढायचं होतं, डी टी, लेंथ डी टी पहा इथे लिहिते मी डी टी बरोबर. डीचा निर्देशक मोठा आहे त्यामुळे मी चुकून आधी टीचा लिहिला होता 5/2 वजा टीचा काय आहे बघा, टीचा वजा 1 आहे, वजा 1 बरोबर 5/2 वजा वजा अधिक 1. त्यामुळे काय नाही इथे 2ने गुणायचं ना, 1 हा पूर्ण संख्या आहे त्यामुळे तिरकस गुणाकार नियम किंवा छेद समान करण्यासाठी ह्याला 2ने गुणावं लागणार. त्यामुळे 5 + 2 भागिले 2
हे 5 आणि 2 किती 7/2. मग 7/2 म्हणजेच किती 2 2 4 2 त्रिक 6 नाही का 2 त्रिक 6 7 आहे ना. एक राहिला शून्य घेतलं दशांश चिन्ह 10 2 पंची 10. आता मी ते चारही अंतर मी काढली बघा. XB अंतर आलं 3, PN आलं 1.5, YB आलं 0.5, DT आलं 3.5. आता काय म्हटलं आहे सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती. आता सर्वात मोठं कुठलं आलं आहे बघा आपल्याला 3.5. इथे मी भाग का लावले आपल्याला कळण्यासाठी लहान आणि मोठे कोणते. तुम्ही अपूर्णांकातलं उत्तर जे आहे ना ते घेतलं तरी चालेल बेरीज करण्यासाठी. कळलं का भावना. त्यामुळे मी अपूर्णांकातलं दशांश अपूर्णांकातलं नाही व्यवहारी अपूर्णांकात अंशेद आहे ना ते घेऊया आपण बेरीज करायला आपल्याला सोपं जाईल. हे झालं सर्वात मोठं अंतर. आणि काय म्हटलं आहे सर्वात लहान. मग सर्वात लहान 0.5 आहे बघा बरोबर ना. 0.5 म्हणजे 1/2 आणि त्यांची करायची आहे बेरीज. मग 6 आणि 1 7 आणि 1 किती झाली 8/2 बरोबर. 8/2 म्हणजे किती 2 के 2 2 चौक 8. कळलं तुम्हाला. पर्याय कोणता असेल. आता पर्याय तुम्हाला गोल भरायचा आहे पुढच्या स्लाईडवर. हे आधी नीट कळलं ना आपण कशी अंतरं काढली पहा सर्वांची. आणि दशांशात मी का केलं पटकन कळावं कोणता सर्वात मोठा आणि कोणता लहान आहे तो. तर पाहूया आपण पर्याय. कोणता पर्याय सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मागील स्लाईडवर आपण हे उदाहरण सोडवलं होतं. अशा प्रकारे आजच्या भागात आपण संख्यारेषा व त्यावर आधारित उदाहरणं पाहिली. अजूनही उदाहरणं बाळांनो तुम्ही तुमच्या पुस्तकातून शोधून सोडवू शकता. तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.